मुंबईत राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज मनसेचा मेळावा। सकाळी 10 वाजता वांद्रेमधील रंगशारदा सभागृहामध्ये मेळाव्याचं आयोजन। 7 ऑगस्टला उद्धव ठाकरे यांचं गांधी कुटुंबासोबत डिनर। राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधींसोबत डिनर करणार असल्याची माहिती। 7 ऑगस्टला उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी जाणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली। राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती मुर्मू आणि अमित शाह यांच्यामध्ये चर्चा। खुर्चीसाठी लढणारे आम्ही नाही, खुर्चीसाठी कोण लढलं हे सर्वांनाच माहिती। एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। हेडमास्तर नुसतीच गुळमुळीत समज देण्यात व्यस्त। संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावरून सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा। हिंदुत्व म्हणजे टी शर्ट नाही, हिंदू हा सहिष्णू आहे, पण हिंदूंच्या विरोधात बोलल्यावर शिवसेना कडाडून विरोध करणार, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला। मुस्लिम लोकांना खुश करण्यासाठी काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये स्पर्धा लागली आहे। मालेगाव स्फोटाला हे लोक हिंदू, भगवा आणि सनातन आतंकवाद म्हणतात, किरीट सोमा यांची टीका। सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल। सनातनी दहशतवादाचे अस्तित्व प्राचीन काळापासून भगवान बुद्धाला छळणारे, संत तुकारामांना छळ करून त्यांच्या गाथा बुडवणारे सनातनी दहशतवादीच होते, आव्हाड यांचं वक्तव्य। जितेंद्र आव्हाड हिंदू असल्याचं विसरल्यात। शरद पवार, सुप्रिया सुळे आव्हाडांच्या वक्तव्याचं समर्थन करतात का, हे त्यांनी स्पष्ट करावं। मंत्री नितेश राणे यांची आव्हाड यांच्यावर टीका। अशा मानसिकतेचे लोक भारतात राहतात, हे दुर्दैव असून हिंदू धर्मावर आक्रमण करणं काही लोकांची फॅशन झाली आहे। मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा। 2019 साली फडणवीस मुख्यमंत्री होणार होते, मात्र काही चपट्या पायाचे लोक सरकारमध्ये आले। नितेश राणेंची महाविकास आघाडीवर जोरदार टीका। 2019 मध्ये राहू केतू मागे लागल्यानं फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकले नव्हते। आता राहू केतू निघून गेले आणि फडणवीस मुख्यमंत्री झाले, भाजप खासदार अनिल बोंडेंचं वक्तव्य। मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे यांची पुन्हा एकदा चलो मुंबईची हाक। 29 ऑगस्टला लाखोंच्या संख्येनं मराठा समाज मुंबईत धडकणार। मोर्चाच्या नियोजनाची शेवटची बैठक निफाडच्या खेड लेंझुगेमध्ये पार पडणार। मनोज जरांगे यांचं आंदोलन निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जरांगेंचं आंदोलन सुरू झालं की आम्ही लगेच संघर्ष यात्रा काढू, लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना इशारा। फरार आरोपी गोट्या गीते जगजाहीर व्हिडिओतून धमकी देतोय, मग कारवाई का होत नाही, बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा पोलिसांना सवाल। अंजली दमन यांनी गोट्या गीतेवर असलेल्या 16 FIRची यादी ट्विट केली। वाल्मिक कराडला दैवत मानणारे म्हणतात की माझ्यावर खोटे आरोप केले गेले। ट्विट करत दमन यांनी गोट्या गीतेवर हल्लाबोल चढवला। पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये पोलिसांवर कारवाईची मागणी करणाऱ्या तरुणींना भेटण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या अंजली आंबेडकर आणि सुजात आंबेडकर दाखल। अंजली आंबेडकरांनी पीडित तरुणींच्या व्यथा जाणून घेतल्या। त्यावेळी आमदार रोहित पवार, अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर यांनी पोलिसांसोबत चर्चाही केली। कायदा म्हणजे कायदाच असतो आणि तो सगळ्यांसाठी सारखाच असला पाहिजे। पुण्यातील घटनेवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। मुलींवर हात टाकणाऱ्यांचे हातपाय तोडून त्यांना पोलिसांकडे द्या। पुण्यातील कार्यक्रमात मनसे नेते अमित ठाकरे यांचं वक्तव्य। अमित शहा नांदेडमध्ये आले होते तेव्हाच माझा भाजप प्रवेश ठरलेला। कैलास गोरंट्याल यांचा गौप्यस्फोट। माझ्या प्रवेशाबाबत अशोक चव्हाण आणि अतुल सावे यांनी प्रयत्न केले, मात्र रावसाहेब दानवेंनी NOC देईपर्यंत मी भाजपात जाणं टाळलं, गोरंट्याल यांचं वक्तव्य। वेळ संघर्षाची असो की प्रत्यक्ष लढण्याची, मी सदैव सोबत। सुप्रिया सुळेंची रोहिणी खडसे यांच्यासाठी खास फेसबुक पोस्ट। अमरावतीमध्ये काही लोकांनी आंदोलन करून नौटंकी केली। मंत्री असताना अमरावतीमध्ये काही विकास केला नाही, तो फक्त आंदोलनामध्ये नाटकं करायचे। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची बच्चू कडू यांच्यावर नाव न घेता टीका।
सरकार येण्यामध्ये लाडक्या बहिणींचा मोठा वाटा. प्रत्येक बूथवरून फडणवीसांना किमान 100 राख्या पाठवण्याचं आवाहन. जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी रक्षाबंधन सणाचा उपयोग करून घ्या, महाजनांचा कार्यकर्त्यांना सल्ला. देशाची प्रगती करायची असेल तर उत्पादनावर भर दिलं गेलं पाहिजे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधील कार्यक्रमात गांधी आणि नेहरूंचं उदाहरण दिलं. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये सर्व निर्दोष सुटत आहेत, मग दोषी कोण? शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद स्वामी यांचा सवाल. स्फोट आपोआप झाला का? शंकराचार्यांचा प्रश्न. मालेगाव प्रकरणामध्ये लोक दोषमुक्त याची महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनात चीड. हिंदुत्वाला आतंकवाद बोलणाऱ्यांना मालेगाव निकालानं मोठी चपराक. राधाकृष्ण विखे पाटलांची महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका. हिंदीला जेव्हा राजभाषेचा दर्जा मिळाला तेव्हा महाराष्ट्र राज्य अस्तित्वातही नव्हतं. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं वक्तव्य. भाषिक वादावर अविमुक्तेश्वरानंद यांचं पुन्हा एकदा वक्तव्य. संजय राऊतांनी स्वतःच्या मालकाला उखडून घरी बसवलाय. मराठी भाषेसाठी हिंसाचार करणाराच. काय उखडायचं ते उखडा, या राऊतांच्या वक्तव्याचा नितेश राणे यांनी समाचार घेतला. पनवेलमधील एका डान्स बारची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड. डान्स बार तोडफोड प्रकरणी योगेश शिलेंसह 15 जणांवर गुन्हा दाखल. रायगडमध्ये सर्वात जास्त डान्स बार असल्याचं राज ठाकरेंनी केलं होतं वक्तव्य. हिंदी मराठी वादाचा पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओ नवी मुंबई महापालिकेच्या कार्यालयातील असल्याची चर्चा. जन्म आणि मृत्यू नोंदणी विभागातील कर्मचाऱ्याशी भाषावरून वाद. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. रोहा तालुक्यातील अनेक तरुण कार्यकर्त्यांचा आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. कारगाव, खराटपळी यासह तालुक्यातील विविध गावांमधील तरुण सहभागी. नंदुरबारचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या शिवसेनेच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना सूचना. महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी नांदेड ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली. वनतारा संस्था बोगस, राजू शेट्टींचा आरोप. बोरिवली पश्चिममधील झाशीची राणी तलावामध्ये 20 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू. माजी खासदार गोपाळ शेट्टींचं MHB पोलीस ठाण्यात धरणं आंदोलन. गोपाळ शेट्टींसह भाजप आमदार संजय उपाध्याय धरणं आंदोलनावर बसले होते. शिवसेनेचे माजी खासदार गजानन कीर्तीकर कॅन्सर, कार्डियक अँड ॲस्टॉमी रुग्णांसाठी दिल्लीमध्ये आंदोलन करणार. देशामध्ये ॲस्टॉमीचे 5 लाख रुग्ण, त्यांना दिव्यांग श्रेणी मिळाली पाहिजे, कीर्तीकरांची मागणी. सज्जनगडवरच्या अतिशय धोकादायक कड्यावर उभं राहून तरुण फोटो सेशन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओमध्ये तरुण फोटो काढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत असल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. अतिउत्साही तरुणांवर कारवाईची मागणी. मालेगावच्या गिरणा नदीला पूर. पुराच्या पाण्यामध्ये तरुण लहान मुलांची जीवघेणी स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सेऊळच्या नेक्सस मॉलमधील 7-Eleven या आउटलेटमध्ये उंदरांचा वावर. 7-Eleven स्टोअरमध्ये उंदीर आईस्क्रीम खातानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल. डोंबिवलीमध्ये घराबाहेर खेळणाऱ्या 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करून रिक्षाचालक फरार झाला होता. तब्बल 3 महिन्यानंतर विष्णुनगर पोलिसांनी रिक्षाचालक आरोपीला आकाश कुराडे याला बेड्या ठोकल्या. नालेसफाईची तक्रार केल्यानं एका तरुणाला मारहाण. अंबरनाथमधील स्वामीनगर परिसरातील घटना. मारहाणीचा व्हिडिओ देखील व्हायरल. लिफ्टमधून घरी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी लुटलं. पुण्याच्या शिरूरमध्ये ही संपूर्ण घटना घडली. 2 दिवसामध्ये सलग दुसरी लुटमारीची घटना असल्याचं स्थानिकांची माहिती. आजच्या दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त भीमाशंकरमध्ये भाविकांची मोठी गर्दी. मध्यरात्री 12 वाजल्यापासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी रांग. दर्शनाच्या रांगेमध्ये बसण्याची व्यवस्था नसल्यानं भाविकांची गैरसोय होत असल्याचं समोर. खानदेशामध्ये कानबाई उत्सवाची सुरुवात. नागपंचमीनंतर येणाऱ्या रविवारी कानबाई मातेची स्थापना. दुसऱ्या दिवशी कानबाई मातेची वाजत गाजत मिरवणूक काढत विसर्जन करण्यात येणार. अंबरनाथमध्ये महिलांना उद्योजक बनवण्यासाठी कार्यशाळेचं आयोजन. शिवसेनेच्या उपजिल्हा संघटक
मीना वाळेकर यांच्या वतीनं कार्यशाळेचं आयोजन, आमदार बालाजी किणीकरांची उपस्थिती। धुळे जिल्ह्यातील रानमळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा फुल शेती करण्याकडे कल, सणांचे दिवस आल्यानं मोठ्या प्रमाणामध्ये फुलांची मागणी। नंदुरबारमध्ये असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगराई पसरण्याची भीती, कापूस, मका, मिरची, सोयाबीनला फटका बसण्याची शक्यता। नंदुरबारच्या तळोदा आगारामधून ग्रामीण भागामध्ये जाण्यासाठी एसटीची सेवा नाही। एसटीची सेवा नसल्यानं विद्यार्थी आणि सामान्य प्रवाशांचे मोठे हाल, दळणवळणाच्या साधनांचा अभाव असल्यानं सामान्य प्रवासी त्रस्त। नंदुरबार जिल्ह्यातील शासनाच्या रखडलेल्या कामांना गती द्या, जिल्हाधिकारी मिताली शेठी यांचे प्रशासनाला आदेश। धुळे शहरातील नागाव बारी परिसरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम, पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न। केंद्रीय विद्यालयाजवळ हा वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला।